यांना देखील विनंती करतो की आपण प्लीज आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. दरम्यान पहिला चेंडू नयन मात्रे हाताळ्यासाठी फज्ज होतोय. ओ यावेळेस मात्र क्लासिक पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्या उद्ध्वस्त. पहिला हादरा बसला जातोय. फलंदाज बाद. काही चेंडू हाताळला होता, अप्रतिम चेंडू हाताळला होता. अगदी स्वतःला जागा बनवून चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि चांगलं टेलिकास्ट जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला प्रक्षेपण दाखवलं जातंय. घर बसल्या या मॅचचा तुम्ही आनंद घेऊ शकता. खूप चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतं. नीटनेटका असं आयोजन जितेंद्र मास्टरच्या माध्यमातून, आणि ज्यांनी खऱ्या मात्र आम्हाला समालोचनासाठी संधी निर्माण करून दिली त्यांचं देखील आम्ही जितेंद्र मास्टर्स यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. वन डाऊन मध्ये दाखल होतो मिस्टर दीपक. तर दीपक येतोय. वन डाऊन मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय ज्ञानेश्वर याने मात्र पहिल्याच नयन याने पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. ओ यावेळेस मात्र बॅकफुटला जात असताना मात्र चांगला शोक्स केला जातो कव्हर फ्री झोन मध्ये. चेंडू दन 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 करत सीमा रेषा पार चौकार येतो. यावेळेला काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेलाय. रिप्ले आपण बघू शकतोय टीव्ही स्क्रीनवर. या 4 धावाने इथे मात्र अकाउंट ओपन केलं गेलंय. ते म्हणजे दीपक यांच्या मार्फत या 4 धावाने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून. ओ यावेळेस मात्र काय जबरदस्त स्ट्रोक्स केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत डीप स्केल क्षेत्रामध्ये. जोपर्यंत फील्ड करतील तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि या 1 धावाने धावसंख्या पुढे जाते 5 या धावसंख्येवर. आणि आता मात्र टेनिस क्रिकेट मधला एक सितारा, एक जबरदस्त स्टार खेळाडू जॉनस याला मात्र स्ट्राईक बघायला मिळते आपल्याला. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3 नयनाचे. पहिला षटक चालू असताना आपल्याला बघायला मिळतंय शॉट थर्ड मॅच शॉट फायनल. त्याच्यानंतर एक पॉईंटमध्ये शतरक्षक पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर एक शतरक्षक कव्हर्समध्ये शतरक्षक पाहायला मिळतोय. यावेळेस जॉनससाठी खूप चांगला अगदी खोलवर पद्धतीने चेंडू खेळला होता. चांगला स्ट्रोक्स खेळला गेलाय. डीप लॉंग ऑन पट्ट्यामध्ये चेंडू फील्ड करतील तत्पूर्वी 2 धावा या कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावांची धावसंख्या पुढे जाते जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडू हाताळण्यासाठी फज्ज होत असताना नयन पंचांच्या डावीकडून जॉनस साठी. ओ यावेळेस डाव्या इष्टीवरचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय, परंतु पंचाचा इशारा आलाय. दिस इज व्हाईट बॉल. या अवांतर धावांची धावसंख्या पुढे जाते 8 या धावसंख्येवर. 2 पंच आपण बघू शकतो, ललितजी भोईर आणि समित पाटील यांना आपण बघू शकताय पंचाच्या भूमिकेमध्ये. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडाफार दूर ठेवला होता गोलंदाजाने. फलंदाजाला मात्र फुटवर्क ओळखलं होतं. यावेळेला जॉनस या बॅटरचा आणि चेंडू गेलाय डॉटच्या स्वरूपात. निदा चेंडूची सांगता पाहायला मिळते. एक चौकार जरूर आलाय दुसऱ्या चेंडूवर. त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलंय नयन या गोलंदाजाने. धावसंख्या आहे ती म्हणजे 8 धावा. गडी बाद झाला म्हणजे एक पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता. त्याच्यानंतर संत अशी सावध सुरुवात करताना पाहायला मिळाले गेल्या. ओ यावेळेस मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू फेकून दिलाय सीमा रेषा पार. अगदी आमच्या समोरच्या कक्षेला सलामी देणारा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावेने धावसंख्या झपाट्याने पुढे सरकतीये 14 ही धावसंख्येवर. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. बघा पहिल्या चेंडूवर चेंडू विकेट आले होते, त्याच्यानंतर दुसरा चेंडू चौकार आणि त्याच्यानंतर तिसरा चेंडू विकेट आणि चौथ्या चेंडूवर 2 धावा. 5वा चेंडू डॉट आला होता आणि या शेवटच्या चेंडूवर जॉनसच्या बॅटमधनं एक षटकार पाहायला मिळतोय. आणि भरपूर क्रिकेट आम्ही जॉनस यांचा बघितलाय, मग ते शिवाय स्पोर्ट्सचं. मग बोनाला विसरून चालणार नाही. जॉनस बघितला मग आपण बघतोय बोना यांना देखील विसरून चालणार नाही आहे. एक जबरदस्त आक्रमक खेळाडू यांना भरपूर आम्ही क्रिकेटच्या माध्यमातून बघितले खेळत असताना.
मिळतोय. चौथे षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर मुर्दा स्पोर्ट मुर्दा या संघाकडनं घेऊन येईल मुर्दा मास्टर. लाला येतोय, लाला माची अजून एक अनुभवी खेळाडू ज्याने भरपूर वर्ष मुर्दा स्पोर्ट मुर्दा क्रिकेटला मात्र भरपूर वर्ष त्याने दिलेत आणि मात्र आज 40+ माध्यमातून ते क्रिकेट खेळतायत. लाला गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळत आहेत. तर भगवान दादा यांचं आगमन झालं, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत जुचंद्र मास्टरच्या वतीने. लाला याचा पहिला चेंडू जॉनसाठी, यावेळेस चेंडूला भिरकावलाय, चेंडू आउट ऑफ द पार्क. मिळतात जॉनसच्या बॅटमधनं 6 धावा. थँक यू डीजे. काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला जातोय जॉनसच्या माध्यमातून. आणि का होईना जर मागील 15 वर्ष आपण विशालसर बघितली ना तर जॉनस याच प्रकारे खेळायचा आणि तीच बॅटिंग आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते. जणू काही यंग आहेत की काय असं मला दृश्य पाहायला मिळते. ओ यावेळेस मात्र बघा षटकारांना मात्र सेन्सिबल खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूचा मात्र सन्मान इथे दिला गेलाय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. हेच तर क्रिकेट आहे आणि या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते 52 या धावसंख्येवर. काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेला, एक षटकार, त्याच्यानंतर मात्र 2 धावा डिफेन्स केला होता चेंडूला आणि 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते 52 या धावसंख्येवर. जॉनस आणि आपण बघतोय बोना. नक्कीच आपण 15 वर्ष मागील क्रिकेट त्यांचा पाहिला तर अप्रतिम त्यांच्या माध्यमातून आपण क्रिकेट त्यांचा बघितला. भरपूर वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी सेवा केली आहे भाईंदर या संघाची. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळलं गेलंय, क्षेत्ररक्षक आहेत, डिप्स खेळले गेले रिझनला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा पंप झालाय परंतु चांगला बॅकअप आहे तिकडे. या 2 धावांची धावसंख्या अजून पुढे जाईल 54 या धावसंख्येवर. लाला मात्र थोडासा संघर्ष करतोय, आत्मविश्वासाने त्याला गोलंदाजी करावी लागेल. चांगले गोलंदाजीचं पृथक्करण करतोय परंतु तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आपल्याला जॉनस आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3 चेंडूचा खेळ बाकी. लाला पुन्हा एकदा, ओ यावेळेस मात्र काय चेंडू हाताळलाय, मात्र षटकाराचं उत्तर दिलंय यावेळेला लाला या गोलंदाजाने आणि निर्धार चेंडूच्या सांगता पाहायला मिळते. निर्धार चेंडूची धावसंख्या नक्की स्थिर आहे, ती म्हणजे 54 या धावसंख्येवर. थोडासा चेंडू पुढे ठेवला होता आणि फलंदाज जॉनस याला समजला नाही. या पुन्हा एकदा लाला पंताच्या डावीकडून जॉनससाठी. ओ यावेळेस काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेलाय, नो लुक स्ट्रोक्स आणि चेंडूला फिरकावलाय, बॅकवर्ड करलाय पट्ट्या बाहेर षटकाराकरिता. काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेलाय जॉनसच्या माध्यमातून. जॉनस आतापर्यंत 11 चेंडूचा सामना केलाय आणि 32 या धावसंख्येत तो खेळतोय. काय घणाघाती प्रहार त्याच्या बॅटमधला आपण पाहायला मिळत आहेत. चोही बाजूने फटके खेळण्याची मात्र क्षमता या खेळाडूकडे आहे. लाला आतापर्यंत चेंडू टाकून दिले ते म्हणजे 5 आणि शेवटचा चेंडू लास्ट गो या षटकामधील. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक फील्ड करते, 1 बॉल चेंडूला फेल केलंय आणि या 1 धावणीची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती म्हणजे 61 या धावसंख्येवर. गडी बाद झाले ते म्हणजे 3. भाईंदर मास्टर या संघाचे डेव्हिड डिझीला संधी आणि लगेच या मैदानाच्या कमाटीच आहे.
टॅग डिझे. शेवटचं षटक लास्ट गो. गोंधळी मार्कवर येतोय मिस्टर कुणाल. कुणाल येतोय. कुणाल देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू या मुर्दा मास्टर या संघाचा आपल्याला बघायला मिळतो. मात्र शेवटचं षटक त्याच्या हातामध्ये दिलं गेलंय. परंतु एका बाजूला आपण बघतोय जॉनस 12 चेंडूचा सामना केला, 33 धावसंख्येवर खेळतोय. त्याच्यानंतर त्याला साथ देतोय मिस्टर जॉन हा खेळाडू, त्याला साथ देतोय. तो 1 चेंडूचा सामना केला आणि 2 या धावसंख्येत खेळतोय. कुणाल बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते, परंतु त्याच्या समोर मोठं आव्हान आहे मिस्टर जॉनस या फलंदाजाचं. हवेची देखील साथ आहे आणि या हवेच्या जोथावरती नक्कीच जॉनस जास्तीत जास्त मोठे फटके खेळू शकतोय. आणि का होईना भरपूर वर्ष त्याने क्रिकेटच्या माध्यमातून भाईंदर संघासाठी खूप चांगलं क्रिकेट, त्याच्यानंतर ओपन क्रिकेटसाठी देखील चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं गेलं आहे. परंतु आज मास्टरच्या माध्यमातून खूप चांगला परफॉर्मन्स ते दाखवत आहेत. 40 क्रिकेट चालू आहे आणि असं वाटत नाही मित्रांनो 40 क्रिकेट चालू आहे. पहिला चेंडू कुणाल पंचाच्या डावीकडून. ओ यावेळेस पहिला चेंडू ऑफ स्टंप. पंचाचा इशारा आलाय दिस इज वाईट बॉल. या अवंतर धावण्याची धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 62 या आकड्यावर. 62 धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. कुणाल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ यावेळेस गती काढली होती, चांगला चेंडू हाताळला गेला आहे आणि जॉनस या बॅटर्सला पूर्णपणे बीट केलंय या चेंडूवर आणि चेंडू आलाय तो म्हणजे डॉटच्या स्वरूपात. जो डॉट जसे चेंडू येतील तसे मात्र मुर्दा मास्टर्स हा संघ थोडाफार खुश असेल आणि जसे धावा येतील तसं मात्र भाईंदर मास्टर्स हा संघ मात्र खुश असेल. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु आपण बघतोय चांगले क्षेत्ररक्षण केलं गेलंय ते म्हणजे गलित क्षेत्रामध्ये एकही धाव घेतली नाही आहे. कारण जॉनस याला माहिती आहे माझ्याकडे स्ट्राईक आहे, मी मोठे पटके खेळू शकतोय. तो आतापर्यंत 32 या धावसंख्येत तो खेळतोय, 33 या धावसंख्येत तो खेळतोय आणि चांगली आपण बघितलं साथ दिले ते म्हणजे फलंदाजाने ही धावा उभार न करता. धावसंख्या 62 धावा. स्लॉगवरचं षटक चालू आहे कुणाल मार्फत. डीपमध्ये क्षेत्ररक्षण फैलायला गेलं आहे. इथे मात्र एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्यानंतर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय. ओ यावेळेस बॅकफुटला जात असताना चेंडूला खेळला गेलाय डीप लॉंग पत्त्यामध्ये. इथे मात्र दुसऱ्याचा प्रयत्न झाला आहे आणि दुसरी धाव इथे कंप्लीट. जर थोडासा अगोदर गेला असता तर नक्की जॉनस सारख्या फलंदाजाला बाद करू शकले असते, परंतु थोडाफार लेट येतोय. या 2 धावांची धावसंख्या पुढे जाते 64 या आकड्यावर. 64 धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. जॉनस पोचतोय तो म्हणजे 35 धावसंख्येवर. आतापर्यंत 15 चेंडू त्याने सामना केलाय. थोडाफार वेळ घेत असताना जॉनस आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा जुचंद्र मास्टरच्या माध्यमातून. ओ यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू स्लॉर 1 चेंडू हाताळला होता. इथे मात्र शतच्या तोडला पंबल करतोय आणि त्याचं रूपांतर 4 धावेमध्ये चौकार येतोय जॉनसच्या बॅटमधनं. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे क्षेत्ररक्षक थोडसा पंबल झाला. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकती आहे 68 या धावसंख्येवर. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूमध्ये किती धावा जमवेल मिस्टर जॉनस? कमीत कमी 10 ते 15 धावा घेण्याचा प्रयत्न असेल त्याचा. ओ यावेळेस इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतं डीप मिड विकेट वरून. इथे मात्र दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. या 2 धावांची धावसंख्या पुढे जाते 70 या धावसंख्येवर. काय घणाघाती प्रहार केलेत जॉनसच्या माध्यमातून. जॉनसच्या बॅटमधून आपण षटकार बघितले ते म्हणजे 3 षटकार बघितले आणि त्याच्यामध्ये चौकार आपण बघितला तो म्हणजे 1 चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलाय. शेवटचा चेंडू या षटकामधील उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मुर्दा मास्टर वर्सेस भाईंदर मास्टर्स या दरम्यान सामना आपल्याला बघायला मिळतोय. लास्ट टू गो. शेवटचा चेंडू. ओ यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत इथे मात्र चांगला झेल पकडलाय. संपलाय मिस्टर जॉनस याचा शेवटच्या चेंडूवर
फलंदाज बाद होतोय, गडी बाद. थँक्यू डीजे. तर चालू असलेला सामना आपण बघतोय, मुरदास मास्टर्स आणि भाईंदर मास्टर्स या दरम्यान आपण हा सामना बघतोय. आणि प्रथम फलंदाजी करत असताना भाईंदर मास्टर्स या संघाने 70 धावा बनवलेत आणि 71 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे मुर्दा मास्टर या संघासमोर. आणि 40+ क्रिकेट मित्रांनो, या क्रिकेटकडनं भरपूर शिकण्यासारखं आपल्याला, भरपूर तुम्ही चांगले त्यांचे क्रिकेट, खरं तर मात्र भरपूर वर्ष त्यांनी क्रिकेट खेळले आणि आज 40+च्या माध्यमातून ते आपल्याला क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळत आहेत. चला, दोन संघनायक, एका बाजूला नवघर मास्टर संघाचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला उंबरमान मास्टर संघाचा कर्णधार, या लगेच नाणेफेक करण्यासाठी. दोन संघनायक, नवघर मास्टर संघाचा संघनायक आणि उंबेलमान मास्टर संघाचा संघनायक, प्लीज या लगेचच नाणेफेक करण्यासाठी. काय जबरदस्त सामना रंगला जाईल, एक जबरदस्त सामना. मुर्दा मास्टर देखील कमी नाही आहे, मुर्दा मास्टरकडे देखील चांगले खेळाडू आहेत, त्यांनी देखील चांगले क्रिकेट खेळले. हवेच्या जोतावरती नक्कीच उजव्या हाता फलंदाजासाठी जास्तीत जास्त आपण बघू शकतो या चौकार षटकाराची आतिषबाजी होऊ शकते. 71 धावांचं जरूर टार्गेट आहे, परंतु या धावा चेस होऊ शकत आहेत. उद्याच्या दिवशी मित्रांनो विसरू नका, 15 मार्च पहिलाच सामना गोडदेव मास्टर्स आणि पेंकरपाडा मास्टर्स या दरम्यान आपल्याला पहिलाच सामना उद्याच्या दिवशी पाहायला मिळेल. दुसरा सामना मालजेपाडा मास्टर्स आणि ओवळा मास्टर्स आपल्याला दोनात करत असताना पाहायला मिळेल. त्याच्यानंतर तिसरा सामना एक्सर मास्टर्स ए आणि दुसऱ्या बाजूला जुचंद्र मास्टर्स या दरम्यान सामना पाहायला मिळेल. त्याच्यानंतर चौथा सामना घोडबंदर मास्टर्स आणि बाळकू मास्टर्स या दरम्यान आपल्याला चौथा सामना बघायला मिळणार आहे. संजय पाटील यांचं आगमन झालंय, भरपूर वर्ष त्यांनी देखील चांगले क्रिकेट खेळले जुचंद्राच्या माध्यमातून आज, परंतु आज जुचंद्र मास्टरच्या माध्यमातून चांगले क्रिकेट ते खेळत आहेत आणि त्यांच्या मुलगी खूप चांगलं प्रदर्शन दाखवत आहेत लेदरमध्ये.
सलामीची जोडी मैदानाच्या दाखल झाली आहे. रत्नाकर आणि नयन अशी सलामीची जोडी मुर्दा मास्टर्स या संघाची. तर भाईंदर मास्टर्स संघाकडनं कुठचा गोलंदाज जाईल. 5 षटकांचा सामना आपण बघू शकतोय. चांगले मंडप आपल्याला बघायला मिळत आहेत चोही बाजूने आणि त्या मंडपाच्या सावलीत भरपूर प्रेक्षक बसलेले आहेत आणि आनंद घेत आहेत या मॅचचा. जेवण चालू आहे. जेवून घ्यायचं आहे. जे खेळाडू जेवले नसतील तर जेवून घ्यायचं आहे. चांगलं टेलिकास्ट GTC च्या माध्यमातून जुचंद्र टेनिस क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं आणि चांगलं हे क्रीडांगण नागेश काका क्रीडांगण आपल्याला बघायला मिळतं. हे जिंकण्यासाठी 71 धावांचं टार्गेट आहे. ओके 70 बनवलेत आणि 71 धावांचं टार्गेट आहे. पहिले षटक कोणावर दिलं जाईल, कोणावर विश्वास टाकला जाईल, कशा प्रकारे क्रिकेट होईल. जुना चेंडू लगेच पाठवून द्यायचा आहे. जुना चेंडू लगेचच पाठवून द्यायचा आहे. नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर येते मिस्टर दीपक. हा गोलंदाजी मार्कवर येतोय. स्ट्रायकरकडे रत्नाकर. पंचांकडनं गाठ घेत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर दीपक. हा गोलंदाजी मार्कवर शतरक्षण सजवलं गेलंय. चला नवगर संघाचा कर्णधार, नवगर मास्टर संघाचा कर्णधार आणि उमेळा मास्टर संघाचा कर्णधार प्लीज या. लगेच उमेळमान मास्टर संघाचा कर्णधार नाणेफेक करून घ्यायची आहे. कुठल्या प्रकारे वेळ न दवडता नाणेफेक करून घ्यायची आहे. पंचाचा इशारा आलाय. दरम्यान सामन्याला सुरुवात होतीये. 30 सर्कलमध्ये आपण बघू शकतो एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर एका फॉरवर्ड पॉईंटला शतरक्षक पाहायला मिळतो. त्याच्यानंतर एका शतरक्षक डीप लॉंग ऑफमध्ये शतरक्षक पाहायला मिळतो. त्याच्यानंतर शतरक्षक एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक ठेवला जातो आणि एक शतरक्षक शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये ठेवला जातोय. यावेळेस पहिला चेंडू अगदी फलंदाज बीट, त्याच्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट झालेत. काय चेंडू हाताळला होता, जबरदस्त चेंडू, परंतु बॅटने हा चेंडू ब्रेक झाला असं मात्र पंचांनी दर्शवले गेले आणि या 1 ने इथे मात्र संघाचं अकाउंट ओपन केलं गेलंय. आता मात्र नयन येतो स्ट्रायकरकडे. तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर दीपक. हा गोलंदाजी मार्कवर. दोन्ही एकाच परिसरातील संघ आपल्याला बघायला मिळतात. भाईंदर परिसरातील संघ आहेत आणि दोघांना एकमेकाचे डावपेच माहिती आहेत. दीपक प्रथम ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू. यावेळेस चेंडू भरपूर उंच गेलाय आणि चेंडू इथे मात्र काय बघायला मिळतोय तर निघून जातोय सीमारेषा पार. षटकार नयनच्या बॅटमधनं. अक्षय सटम यांचं आगमन झालं. त्यांचं देखील करूया सरचे स्वागत या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आहे ती म्हणजे 7 धावा. काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेलाय नयनच्या माध्यमातून. दीपक याला पहिल्या चेंडूवर षटकारासाठी भिरकावलाय आणि इथे मात्र नयन आपलं अकाउंट षटकाराशी ओपन करत असताना पाहायला मिळत आहेत. दीपक पुन्हा राटम ओव्हर द विकेटने नयन फाडी. यावेळेस चांगला स्ट्रोक्स केला गेलाय. शतरक्षक आहेत परंतु दूर राहतील. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. आलाय चौकार. टॅकडीचे 3 चेंडू 11 धावा. पूर्णपणे समाचार घेतला गेलाय.
जणू काही या पॅलिन बॉक्स मधून सेट होऊन आलाय की काय मिस्टर नयन. पुन्हा एकदा दीपक राटामावर तरीने चौथा चेंडू घेऊन जाईल. यावेळेस स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला गेलाय. इथे मात्र डीप लॉंग ऑन मध्ये शतरक्षक फील्ड करतोय आणि दुसऱ्याचा प्रयत्न झालाय. बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 धावांची धावसंख्या पुढे जाते 13 या धावसंख्येवर. काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळले जात आहेत नयनाच्या माध्यमातून. नयन आतापर्यंत 12 धावसंख्येवर खेळतोय. 3 चेंडूंचा त्याने सामना केलाय. दीपक पुन्हा एकदा गोंदीजी मार्कवर सज्ज होते मिस्टर दीपक. 5 चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना यावेळेस मात्र काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेला. शतरक्षक आहेत इथे मात्र वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चांगले फील्ड केले. स्टॉप केले गेले चेंडूला आणि तत्पूर्वी यष्टीरक्षक थोडासा आपण बघितलं तर यष्ट्यां जवळ असता डायरेक्ट हिट करण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु तिथे कुठचाही खेळाडू नव्हता. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांची धावसंख्या पुढे जाते 15 या धावसंख्येवर. आता मात्र शेवटचा चेंडू असेल लास्ट टू गो. या पहिल्या षटकातील धावसंख्या 15 धावा बिनबाद 15. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. मुर्दा मास्टर या संघाची शेवटचा चेंडू राईटम ओव्हर द विकेटने नयन फाडी. यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. अशा प्रकारे पहिले षटक संपलंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 अशी सुरुवात मुर्दा मास्टर या संघाची. डेव्हिड डिझेला फंदी आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. कमॉन डिझाई. थँक्यू डीझी. थँक्यू डीझी. पहिले षटक समाप्त झालंय. इथे मात्र नाणेफेक केली जाते उमळ्या मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला नवघर मास्टर्स या दरम्यान नाणेफेक केली जाते. नंबर 2चं षटक गोलंदाजी मार्कवर येतं मिस्टर जॉन. हा गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवर. दुसरे षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकरकडे रत्नाकर आपल्याला बघायला मिळतोय. रत्नाकर आतापर्यंत 1 चेंडूचा सामना केलाय आणि 1 धाव तो खेळतोय आणि त्याला चांगली साथ देतोय मिस्टर नयन. इथे मात्र नाणेफेक केली जाते 2 संघामध्ये. जिंकण्यासाठी 71 धावांचं टार्गेट आहे आणि परंतु 71 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. जितेंद्र मास्टरच्या वतीने ही क्रीडा स्पर्धा आपण बघू शकताय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक्स खेळला गेला. शतरक्षक आहेत आणि फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा बफला जातोय मुर्दा मास्टर्स संघाला. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. अगदी 1 डाऊन मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय मुर्दा मास्टर्स या संघाकडनं. पहिल्या चेंडूवर यश संपादन केलंय मिस्टर जॉन या गोलंदाजाने. प्रशांत येतोय नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी. आता मात्र डीप मध्ये शतरक्षण सजवलं गेलंय. डीप मिड विकेटला शतरक्षक पाहायला मिळतं. त्याच्यानंतर डीप बॅकवर्ड स्कोअरलेग क्षेत्रामध्ये शतरक्षक पाहायला मिळतो. यावेळेस पुढे येऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न केला गेला. शतरक्षक कुठचा बघायला मिळत नाही आहे. झेल घेण्याचा कुठल्या प्रकारे प्रयत्न झाला नाही. अशा प्रकारे किती धावा मिळाल्या जातात तर तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय मिस्टर प्रशांत.
थँक डिझे चौथ्या क्रमांकावर ते मिस्टर लाला माची. एका बाजूला आपण बघतोय फलंदाज बाद झाला तो म्हणजे रत्नाकर, त्याच्यानंतर फलंदाज बाद झाला तो म्हणजे प्रशांत नयन. आतापर्यंत चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. तो 5 चेंडूचा सामना केला आणि 5 धावून फेकून तो खेळतोय. जॉन आतापर्यंत 2 गडी बाद करतोय, एक झेल आणि एक रनआउटच्या स्वरूपात त्याने 2 गडी बाद केले आतापर्यंत. ओ यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. शतरक्षक आहेत परंतु प्रेक्षक बनून राहतील. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार षटकाराकरिता. जबरदस्त स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. मिस्टर नयन याच्या बॅटमधनं 6 धावांची धावसंख्या पुढे जातीये, जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. ज्याप्रमाणे जॉनस याची बॅटिंग लागली होती त्याचप्रमाणे नयन बॅटिंग करतोय. हो यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारे शतरक्षक आपल्याला पाहायला मिळत नाही. चेंडू निघून जातोय, फाईन लेग पट्ट्यापर्यंत चेंडू जातोय. इथे मात्र शतरक्षक आलाय, चेंडूला फील्ड केलंय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत असताना बघायला मिळतात. या 2 धावांची धावसंख्या पुढे जाते 25 या धावसंख्येवर. कोणत्याही मार्कवर जॉन आपल्याला बघायला मिळतोय. 2 विकेट जरूर घेतलेत परंतु एक षटकार त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर 2 धावा आपण बघू शकतोय. नयन आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय, तो पोहोचते 22 या धावसंख्येवर 7च्या समाप्तीनंतर. ओ यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. शतरक्षक मात्र पाहतच राहतील. चेंडू निघून जातोय डिप्सकर लेग पट्ट्या बाहेर चौकाराकरिता. या चौकाराची धावसंख्या पुढे जाते 29 धावसंख्येवर. शेवटचा चेंडू. आता मात्र समीकरण असं बघायला मिळतं 42 धावा आणि 19 चेंडू. शेवटचा चेंडू जॉन याचा राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक येतो जॉन आणि चांगला झेल पकडलाय. संपलाय मिस्टर नयन याचा खेळ. धावसंख्या आपण बघू शकतोय पोहोचली जाते ती म्हणजे 29 या धावसंख्येवर. गडी बाद झाले ते म्हणजे 3. ऑस्कर येतोय गोलंदाजी मार्कवर. 3रा षटक हाताळण्यासाठी. कुणाल येतोय 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी. धावसंख्या आहे ती म्हणजे 29 धावा 18 चेंडू आणि 42 धावांची गरज जिंकण्यासाठी. 18 चेंडू 42 धावा जिंकण्यासाठी यावेळेला. या प्रकारे समीकरण बघायला मिळतं. 40+ क्रिकेट आपण एन्जॉय करत आहात. पहिला चेंडू ऑस्कर या गोलंदाजा पहिला चेंडू पुरेपूर समाचार घेतला गेलाय. चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. मिळतात 6 धावा लालाच्या बॅटमधनं. टँक डीजे 6 धावांची धावसंख्या पुढे जाते 35 धावसंख्येवर.
पहिल्या चेंडू समाचार घेतला गेलाय लाला याच्या मार्फत. लाला या षटकाराची स्वतःचं अकाउंट ओपन केलं जात आहे. यावेळेस बॅकफुटला जात असताना मात्र चेंडूला स्पंच करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. आला चेंडू, दुसरा चेंडू डॉटच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी केली जाते, यावेळेला कमबॅक केलं जातं गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार, त्याच्यानंतर दुसरा चेंडू काय लाईन अँड लेंथ हाताळले गेले आहे. थोडासा चेंडू मागे ठेवला आणि फलंदाजाला समजलंच नाही. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला भिरकावलाय, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार षटकाराकरिता. या षटकांची धावसंख्या पुढे जाते. आता मात्र 15 चेंडू असतील आणि 30 धावांची गरज. धावसंख्या 41 या धावसंख्येवर पोहोचली गेली आहे. चांगला स्ट्रोक्स बघायला मिळाला लालाच्या बॅटमधनं. पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. यावेळेस चाय जबरदस्त स्ट्रोक्स केला गेलाय, शत्रषक नाही आहेत. इथे मात्र चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराकरिता. या 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते 45 या धावसंख्येवर. पुरेपूर समाचार घेतला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज पंचाचे डाव डावीकडून. यावेळेस मात्र सन्मान दिला जातो. यावेळेला चेंडूला शत्रषक दूरवरून आलाय, परंतु शेवटच्या क्षणी चेंडूला स्टॉप केलं गेलंय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे 47 या धावसंख्येवर. 13 चेंडू आणि 24 ची गरज, या प्रकारे समीकरण आपल्याला बघायला मिळतं. धावसंख्या 47 या धावसंख्येवर पाहायला मिळते. कुणाल आणि लाला आपल्याला बघायला मिळतात या क्रीजवर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगल्या रीतीने चेंडूला खेळलं गेलंय. कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक फील्ड करेल आणि तोपर्यंत एकच धाव मिळेल, एकपेक्षा जास्त काय मिळणार नाही. या 1 ने धावसंख्या पुढे जाते 48 या धावसंख्येवर. आता मात्र समीकरण आहे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. तेवढं डिझेल बंदी आणि लगेच येतो मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर जॉनस येतोय. भरपूर वर्षाचा अनुभव जॉनस. त्याच्यानंतर आपण बघतोय भरपूर या खेळाडूंना आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं आहे. त्याच्यानंतर एक्सर संघाचे अशोक पाटील असतील, किशोर पाटील असतील, त्याच्यानंतर कैलास पाटील यांना विसरून चालणार नाही आहे. त्याच्यानंतर ओमब्रह्मदेव गोडदेव संघाच्या माध्यमातून आपण बघितलं हेमराज. त्याच्यानंतर आपण बघितलं भानदास फिरकी, याला आपण बघितलं आहे. त्याच्यानंतर रवी एस्टो यांना देखील आम्ही खेळताना पाहिलंय. जॉनेफ येतोय, पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू लालाच्या बॅटमधनं, चेंडू डीप मिड विकेटला, सीमारेषा पार, आलाय षटकार. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकतीये 54 या धावसंख्येवर. 11 चेंडू 17 धावांची गरज. या प्रकारे समीकरण आपल्याला बघायला मिळतं. जॉनस पुन्हा एकदा राईट मोर विकेटने यावेळेस लेग स्टिकवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होतोय. शतरक्षक चेंडूला फील्ड करतोय.
फाईन लेग पट्ट्यामध्ये आणि तत्पूर्वी किती धावा मिळतात तर लेग बायच्या स्वरूपात धाव घेतल्या जातात 2. या धावा पळून केल्यात. या 2 धावण्याची धावसंख्या पुढे जाते 56 या धावसंख्येवर. आता मात्र 10 चेंडू असतील आणि 15 धावांची गरज. 10 चेंडू 15 धावा. कुठचा संघ जिंकेल? मुर्दा जिंकेल की भाईंदर जिंकेल? कुठच्या तरी एका संघाला मात्र घरचा प्रवास करावा लागेल. कुठचा संघ पुढे येईल? यावेळेस लाफुट डिलिव्हरी होती ते मात्र खेळायचा तो ऑन साईडला चेंडू येतोय गली क्षेत्रामध्ये. अजून एक चांगला चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते. 1 धावसंख्या पुढे जाते 57 धावसंख्येवर. आता समीकरण 14 चेंडू आणि 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. यावेळेस स्ट्रायकरकडे कुणाल आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू पेस करत असताना यावेळेस आडव्या बॅटने कुणालच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळतोय. कुणालच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. ज्या प्रकारे समीकरण यावेळेला बघायला मिळतं. जॉनस पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडून कुणाल फाडी. पुन्हा एकदा ब्लॉकलमध्ये चेंडू हाताळला होता आणि इथे मात्र काय घडलंय तर लेग बुफरच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय मिस्टर कुणाल. लेगबुफरच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला मिस्टर कुणाल. आता मात्र 7 चेंडू असतील आणि 8 धावांची गरज. जर कोणी जेवायचं बाकी असेल तर जेवून घ्यायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. 6व्या क्रमांकावर कुमार हा बॅटर आपल्याला बघायला मिळतोय. एक रोमहर्षक सामना. 7 चेंडू 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. जॉनस राठ्यामावृत विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. शेवटचा चेंडू यष्टीरक्षक जवळ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला चेंडू वाईटच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतोय. डावे यष्टी सोडून जाणारा चेंडू पंचांनी लगेच आमच्यापर्यंत दर्शवले आहे. डेफिट व्हाईट बॉल. अवांतर धावांची धावसंख्या पुढे जाते 64 या धावसंख्येवर. 7 चेंडू 7 धावांची गरज. या प्रकारे समीकरण आपल्याला बघायला मिळतं. कुमार स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय तर लाला नॉन स्ट्राईक एंडकडे बघायला मिळतोय. यावेळेस सोराने मारण्याचा प्रयत्न परंतु मिस्टम स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. शतरषट येतोय टिपस इष्टकावर रिझनवरून आणि तो तत्पूर्वी किती धावा मिळाल्या तर 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. षटकाची समाप्ती झाली आहे. आता 6 चेंडू असतील आणि 5 धावांची गरज. धावसंख्या आहे ती म्हणजे 66. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज जिंकण्यासाठी. तर एका बाजूला लाला काय जबरदस्त गणागती प्रहार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेत. जिथे मात्र मॅच फसली होती ती मात्र मॅच बाहेर काढली आहे मुर्दा संघासाठी मिस्टर लाला या बॅटर्सने. आता मात्र समीकरण 6 चेंडू 5 ची गरज. जवळ मॅच आलेली आहे मुर्दा या संघाची. इथून मात्र हारागिरी पत्करू शकत नाही आहे मुर्दा मास्टर हा संघ. परंतु भाईंदर संघाला मात्र कमबॅक करावा लागेल. पहिला चेंडू इथे मात्र चेंडूला भिरकावलाय. चेंडू निघून जातोय वाईडिश लॉंग ऑन पट्ट्या बाहेर षटकाराकरिता आणि अशा प्रकारे मॅच फिनिश केली गेली आहे.